नमावे पाय ही माझी उचित, नमावे पाय ही माझी उचित, आशीर्वादी ही तुमचिया कृपेचा ओरसण समाये पोटी, म्हणून उफराटी वचने ही तुमची उष्टावळी ते माझे भोजन, तुमची उष्टावळी ते माझे भोजन, झाडावे अंगण किरपुंजे परीसे पुण्य नाही माझे गाठी, जेणे पडे मिठे पायासवे कृपेचा ओरसण समाये पोटे, म्हणून उफराटी वचने तुका म्हणे राहे आठवण चित्ती, ऐशी कृपा संती तुम्ही केली, कृपेचा ओरसण समाये पोटी, म्हणून उफराटी वचने हे विठाला विठाला सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं, गोष्ठप्राङ्गणरिङ्गणलोलमनायासं परमायासं, मायाकल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारं, श्मायानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दं, श्मायानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दं, पांडुरंगा करू दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका ज्ञानेशं ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिणा, नामदेवंच दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः, वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्रनिवासिना, तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टकम्, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर, संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितोन समाधिराज, वैराग्यवन्तं स्विचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विठाला विठाला नमावे पाय ही माझी उचित, आशीर्वादी ही तुमचिया कृपेचा ओरसण समाये पोटी, म्हणून उफराटी वचने ही अनंत कृपा घोषित विश्ववंद्य विश्वसंत ज्ञानवैराग्यासहित भक्ती साधनेला ज्यांनी नवसंजीवनी दिली, वैराग्य रागरसिक उन्मेष सुलोचन जगद्गुरु श्री तुकोबाराय अखिल विश्वाला पावन करणाऱ्या गंगामाई प्रमाणे अभंग संहितेतील 4 चरणाचा 5 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज जे संत महानुभाव आहेत, या महापुरुषांनी आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय आशीर्वाद दिलेत त्या आशीर्वादाचं
आमचं काय कर्तव्य आहे, आमचं काय औचित्य आहे, ते औचित्य प्रस्तुत अभंगात प्रकट करतात. विठाला प्रभू वैद्यनाथाच्या पावन सानिध्याने संत श्रेष्ठ श्री जगमित्र नागा महाराज यांच्या सहवासामध्ये आणि अशा अनेक सद्गुणांनी युक्त असलेला हा परळी तालुका, यामध्ये असणारे हे कासारवाडी नावाचं गाव, यामध्ये संत श्रेष्ठ गोदमेश्वर महाराजांच्या कुशीमध्ये त्यांच्या प्रांगणामध्ये हा एक दिवसीय भक्ती महोत्सव ज्यांच्या माध्यमातून हा आयोजित केला. आमचे ओंकारेश्वर सखारामजी दहीफळे, परमेश्वर सखारामजी दहीफळे या दोघा बंधूंच्या एकोप्याने हा कार्यक्रम, हा नगर भोजनाचा उत्सव साजरा केला जातोय. विठाला विठाला. या उत्सवामध्ये, एक दिवशीच्या उत्सवामध्ये मोठे मोठे महाराष्ट्रामध्ये तर ब्रह्म तसं नादब्रह्म व्यापक आहे, पण जर त्याला परिच्छिन्न करायचं झालं तर महाराष्ट्राच्या नादब्रह्माला जे झोपेमध्ये गोड स्वप्न पडले ते म्हणजे आमचे गोपाळे बाबा. विठाला विठाला. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील दिग्गज गायक आमचे मुरकुटे महाराज आहेत. सगळे ग्रामस्थ मंडळी बसलेल्यांपैकी बरीच मंडळी चेहऱ्याचे आहेत. काहींचा तोंड परिचय, काहींचा नाव परिचय आहे, काहींचा गाव परिचय आहे. अशा अनेक परिचयाने नियुक्त अशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचा जसं आमचे भगीरथ भाऊ आहेत, आमचे निवृत्ती महाराज आहेत, सरपंच आहेत, सगळी मंडळी, बळी भाऊ आहेत, रामभाऊ आहेत, सगळी मंडळी, सगळी टाळकरी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून फावल्या वेळेमध्येच अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला. संत श्रेष्ठ श्री गोदमेश्वर महाराजांच्या कुशीमध्ये, त्यांच्या प्रांगणामध्ये हा एक दिवसीय नगर भोजनाचा उत्सव मोठ्या आनंदामध्ये पार पडत आहे. संतांचं जीवन कसं असतं आमचे वैकुंठवासी गुलेबा सांगायचे, बुवा जशी भगवती गंगा वाहत असताना एकदा हिमालयातून निघल्यापर्यंत ती पश्चिम बंगालच्या उपसागराला प्राप्त होईपर्यंत जसं तिचं जीवन असतं, त्याप्रमाणे हे संत महात्मे जीवन जगत असतात. ते बोलत असताना पुढे सांगायचे, पहिली ओवी द्यायचे, तिचं जसं जीवन आहे तसं संतांचं जीवन सांगायचे. काय करते गंगा वाहत असताना महाराज सांगतो, गुरुरे बाबा सांगायचे, फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. गंगा नदी ज्या भागातून वाहते महाराज, तो भाग काय करते, ती सुजलाम सुफलाम करत चालते. हे तिचं पहिलं कर्तव्य. महाराज म्हणतात, फेडीत पाप ताप, काय करते, पाप ताप घालवते. मध्यंतरी पौष महिन्यामध्ये सगळी मंडळी कुठं धावत होती पाप घालवण्यासाठी? प्रयागराजला जात होती. देवा सगळं तिथलं कंजेस्टेड भाग असून, गर्दी असून सुद्धा काय करत होते, जात होते, पाप घालवण्यासाठी जात होते. पण महाराज म्हणतात, जशी गंगा पाप ताप घालवते त्याप्रमाणे संत महात्मे सुद्धा काय करतात, नुसतं पाप नाही ताप पण घालवतात. पाप ताप
पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासाची किंवा झाली या भेटी हरिदासांची. महाराज म्हणतात की बाबा पाप ताप घालवण्यासाठी कुठं जावं लागतं? प्रयागला जावं लागतं, काशीला जावं लागतं, गंगोत्रीला ऋषिकेशला जावं लागतं. पण या ठिकाणी महापुरुषांची भक्त महात्म्यांची भेट जरी झाली तर काय जातं? पाप ताप जातं. दुसरा गुण गंगेचा सांगितला. गंगा वाहत असताना काय करते तर फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप. ज्या भागातून नदी वाहते काय करतो तो भाग? सुजलाम सुफलाम करत जाते. आता बीडचा मला वाटतं शेवटचा गाव असेल कासारवाडी, शेवटचं गाव. तुम्ही मध्ये तिकडं पाटोदा आष्टीकडे जा, काय परिस्थिती, पाण्याची भयानक परिस्थिती, पाणी पिण्यासाठी सुद्धा भेटत नाही. पण तुम्ही सुजलाम सुफलाम आहात. गोदमेश्वर महाराजाची प्रभू वैद्यनाथाची आपल्यावर काय अखंड अशी कृपा आहे महाराज. फेडीत पापत पोखीत तिरीचे पादप. गंगा नदी ज्या भागातून वाहते तो भाग काय करत जाते? सुजलाम सुफलाम करत जाते. त्याप्रमाणे संत महात्मे सुद्धा ज्या भागामध्ये जन्म घेतात, नाम कर्मभूमी त्यांची असते, तो भाग काय करतात? ते सुजलाम सुफलाम करतात. ते काय करतात? तो भाग पुनीत करतात, नाम सुजलाम सुफलाम करतात. संज्ञा पुली या दिवशी महापुरुषांचं जीवन कसं आहे? पवित्र स्वच्छ निर्मळ सुगंधी जीवन आहे. महाराज म्हणतात की बाबा हे दोन गुण कोणाच्या ठिकाणी आहेत? गंगेच्या ठिकाणी, तसे संतांच्या ठिकाणी आहेत. आणखी पुढे ज्ञानेश्वर महाराज बोलले, त्यावर थांबतील ते माऊली कसे? माऊली म्हणतात आणखी ती गंगा वाहत असताना काय करते तर तिचं गुण आहे महाराज की ज्या गावातून, ज्या शहरातून, ज्या महानगरातून, ज्या ठिकाणाहून ती वाहते, ज्या क्षेत्रातून वाहते, त्या क्षेत्राचं घाण पाणी काय होतं? त्या गंगेमध्ये येतं, त्या नदीमध्ये येतं. ते आल्यालं पाणी ती गंगा आपल्यामध्ये सामावून घेते. बाहेरील ओहोळ गंगा नमणे अमंगळ. वहाळ ओहोळ तोच पर्यंत हे महाराज जोपर्यंत ते गंगेला प्राप्त होत नाहीत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तवची वहाळ ओहोळ जवळ पवती गंगाजळ. एकदा का गंगेला प्राप्त झाले की त्यांचं नावरूप संपत. महाराज तसं म्हणतात. 16व्या मध्ये ज्ञानोबाने बोललेत हे पाणी जे कसं आहे याला रस म्हणलेत. कोणता रस? आपल्याला रस माहिती आहे. कशाचे रस माहितीत? सध्या आंब्याचा रस आहे. जर तुम्ही प्रवास करत असाल रोडनी, कशाचा रस?
ऊसाचा रस जर नदीच्या कडचे असेल तर मोहाचा रस पण आहे का इकडं? इकडं नाही, झालंच नाही. मोहाचा रस सुद्धा. असे अनेक प्रकारचे रस आहेत. महाराज म्हणतात तसा चौथा जो रस सांगितला तो गावरस सांगितला. आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जी नित्यकर्म कामं करत राहतो, आपण जे स्नान करतो, कपडे धुतो, भांडे धुतो, सगळं जे घाण पाणी असतं ते गटारातून काय होतं, त्या नदीला, त्या गंगेला प्राप्त होतं. ज्ञानोबारायांनी ते हेरलं, पाहिलं. हागा गावरसे. आता यात एक संगती बाबा, हागा गावरसे भरले, हे हागा गावरसे भरले, पाणी पाठी पाये देत आले, ते गंगे काय म्हणितले परते सर. गंगा त्या पाण्याला परत करत नाही, काय करते, आपल्यामध्ये सामावून घेते. तद्वत संत महात्मे सुद्धा आपल्या कोणी एखादा दोष घडला असेल, अज्ञानाने काही जर घडलं असेल, ती गंगा जशी आपल्या त्या पाण्याला, घाण पाण्याला आपलंसं करून घेते, तसे संत महात्मे सुद्धा गुणदोष पाहत नाहीत. काय करतात, भगतीला पायी विचारी काही ठाव दिला पाय्य पुरिया. तिसरा गुण सांगितला. पहिला गुण कोणता, पाप ताप घालवतात. दुसरा सुजलाम सुफलाम करतात. नाम वैराग्य भक्तीने आपल्याला काय करतात, सुजलाम सुफलाम करतात. तिसरा गुण सांगतात, गुणदोषासहित आपल्याला सामावून घेतात. आणि चौथा गुण ज्ञानोबराय सांगतात, ती गंगा वाहत असताना एखाद्या तलावामध्ये, आपल्या धरणामध्ये जर पाणी कोंडलेलं असेल, कोणतं गावचं धरण आहे आपल्या, कासारवाडीचं धरण, या धरणामध्ये पाणी कोंडलं, पुढं काय पडतात, आटून जातं नदीचं पाणी. आणि आटल्यानंतर, आता तुमच्या भागामध्ये आहे की नाही माहित नाही, पण आमच्याकडे ती वाळू काढतात बघा, त्याला गोड शब्द आहे, वाळू माफिया. वाळू काढल्यामुळे काय पडतात दादा, त्याला खड्डे पडतात. खड्डे पडल्यानंतर ते पाणी कालांतराने जर सोडायचं झालं, ठराविक ठिकाणी जर पोहोचायचं असेल तर किती दिवस लागतात, 4-5 दिवस लागतात. जर 2 दिवसात पोहोचणार असेल खड्डे पडल्यामुळं, ते पाणी जात 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 असताना पहिल्या खड्ड्यामध्ये जातं, तो पूर्ण होतो, नंतर दुसऱ्या खड्ड्यामध्ये जातं, नंतर पूर्ण होऊन पाण्याचा प्रवास चालू होतो. ज्ञानोबारांनी ते सुद्धा निम्न भरली आवणे पाणी धुळोचणे ते विश्रांता तोषवणे जाणे सामोरिया. तसं महाराज तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे अज्ञानाचे, जे पापाचे खड्डे आहेत, ते संत महापुरुष काय करतात, गोदमेश्वर महाराज, भगवान बाबा, माधव मामा, मारुती महाराज, दस्तापूरकर, मोतीराम महाराज, हे महापुरुष काय करतात, तर आपल्या जीवनातले अज्ञानाने, दुःखाने युक्त असणारे जे खड्डे हे परिपूर्ण करतात, नंतर पुढे जातात. विठ्ठला अशा संतांच्या ऋणातून युक्त होण्यासाठी महाराज म्हणतात, आम्ही काय करावं, नमन करावं. हे आमच्या जीवनातलं औचित्य आहे. दर्शनी प्रशस्तीशी ठाव जयाचिनी ब्रह्मभाव भ्रांतासी. महाराज असं पवित्र जीवन, स्वच्छ जीवन या महापुरुषांचं असतं. आणि मग या महाराज म्हणतात त्यांना आमचं काय आहे, नमन आहे. खरं तर आपण या मृत्यू लोकांचा विचार करायला गेलो तर या जगामध्ये आपल्याला सगळे हुशार मंडळी दिसतात, पण त्यांच्या जीवनामध्ये औचित्य नाही. हुशार कशाने आहेत, अनेक गोष्टीने हुशार आहेत. कोण कशामध्ये हुशार आहे, कोण कपड्यामध्ये हुशार आहे, तर कोण घरकामामध्ये हुशार आहे, कोण आकडा लावण्यामध्ये हुशार आहे. आकडा लावण्यामध्ये काही हुशार असतात, इकडं नाही वाटत. तज्ञ मंडळी असतात, इकडं सगळे
महात्म्याची मोठ्या कृपा आहे. सहवासातले. हा. वदनीश्वराची. आणि मग हे असं असणारं पवित्र स्वच्छ जीवन महाराज म्हणतात औचित्य आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. एका गुरुजीच्या आणि शिक्षक विद्यार्थ्याचा संवाद चालू होता. गुरुजींनी विद्यार्थ्याला विचारलं, बाळ इथून परळी किती किलोमीटर आहे? हा, 12 किलोमीटर परळी आहे. इथून 12 किलोमीटर परळी म्हणले. विद्यार्थ्याला प्रश्न विचारला, माझं वय किती असू शकतं? कोणी विचारलं? गुरुजींनी विद्यार्थ्याला, शिष्याला विचारलं. शिष्य सुद्धा खमक्या होता, त्यांचाच होता. त्यांनी सांगितलं, गुरुजी इथून परळी 12 किलोमीटर तर तुमचं वय 36. असं अचूक उत्तर दिलं. त्यांनी म्हणलं, बाळ एवढं कसं अचूक उत्तर दिलं? उत्तर कसं काय दिलं तू एवढं? मी तुला विचारलं माझं वय किती आणि मी तुला परळीचा प्रश्न विचारला. त्यांनी सांगितलं, गुरुजी असाच घरी भाऊ आहे म्हणे माझ्या. तो भाऊ सुद्धा हाफमॅड आहे. कसा आहे? हाफमॅड आहे. म्हणजे 1 किलोतला पाव किलो घ्यायचा त्यातला. थोडासा हाफमॅड आहे जरा. त्याचं ट्रिपल केलं आणि तुम्हाला लावलं म्हणे मी ते. 12 12 2 24 आणि 12 3 36. म्हणजे असे माणसं हुशार आहेत पण त्यांच्या जीवनात औचित्य नाही. महाराज म्हणतात, नाही हुशारी मिळवता आली तरी चालेल पण आपल्या जीवनामध्ये औचित्य जाणता आलं पाहिजे. विठाला विठाला. उचित जाणावे मुख्य धर्म आपल्याला नाही हुशारी मिळवता आली तरी चालेल पण औचित्य कळलं पाहिजे. उचित जाणावे मुख्य धर्म आधी चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर. औचित्य सांगतात. 4 औचित्य सांगतो आणि अभंगामध्ये प्रवेश करतो. माणसाच्या जीवनामध्ये 4 औचित्य आपल्याला कळाले पाहिजे. कोणतं पहिलं औचित्य? महाराज म्हणतात काय खावं आणि काय खाऊ नये याचं काय असलं पाहिजे? औचित्य असलं पाहिजे. दुसरं औचित्य सांगतात काय बोलावं आणि काय बोलू नये याचं काय असलं पाहिजे? औचित्य असलं पाहिजे. तिसरं औचित्य सांगतात कुठं जावं आणि कुठं जाऊ नये याचं काय असलं पाहिजे? औचित्य. आणि चौथं औचित्य सांगतात काय द्यावं आणि काय देऊ नये याचं एक औचित्य असलं पाहिजे. पहिलं औचित्य सांगतात काय खावं आणि काय खाऊ नये. मध्यंतरी एक रोग आला होता बघा 2019-20च्या सालामध्ये. त्या काळामध्ये बाबा मला या गावात राहायला भेटलं. आमच्या दादांच्या शेतामध्ये 2 महिने राहिलो मी. ज्ञानेश्वरीचे दुसरा भाग मी तिथंच पाठांतर केला आपल्या चिचेच्या झाडाखाली पूर्ण. तर महाराज म्हणतात की बाबा काय खावं आणि काय खाऊ नये याचं काय असलं पाहिजे? औचित्य असलं पाहिजे. मध्यंतरी रोग आला. कोणता होता? नाही त्या यमासी करुणा. तोच कोरोना. तो महाराज म्हणतात हा कशामुळे जन्माला आला? त्याचं जन्मस्थान कोणता देश होता? चीन होता. कशामुळे झाला? तर ते सायरन्स पुनावाला जे आहेत ज्यांनी लस इन्स्टिट्यूट मध्ये बनवली
त्यांनी सांगितलं वटवागळाच्या शरीरामधून हा काय झाला रोग संक्रमित झाला, पुढे पुढे झाला, जात राहिला. म्हणून ही माणसं जी आहेत महाराज त्यांच्या जीवनामध्ये औचित्य नाही खाण्याचं, काहीही खातात. आपल्याकडं जसं लोणचं करतात ना, आंब्याचं, मिरचीचं, अनेक प्रकारचे लोणचे करतात. भोकराचं लोणचं असतं, अनेक प्रकारचे लोणचे. तशी तिकडे उंदराचं, पालीचं, किडे मकोडे असतात, याचं लोणचं केलं जातं खाण्यासाठी. इतकी विचित्र मंडळी, खाण्याचं औचित्य जीवनामध्ये नाही. महाराज म्हणतात काय खावं आणि काय खाऊ नये याचं का असलं पाहिजे, औचित्य असलं पाहिजे. मी एक विनोदाने सांगत असतो, माणसाच्या जीवनामध्ये 3 मूलभूत गरजा आहेत. शास्त्र सांगतं कोणत्या कोणत्या, अन्न, वस्त्र आणि आणखी 2 आपल्या मनात टाकायचं असेल तर मोबाईल आणि चार्जर. हे पण महत्वाचं आहे सध्या. अन्न, वस्त्र, निवारा हे शास्त्र सांगतं आणि 2 आपण सांगायचे, मोबाईल आणि चार्जर. हे महत्वाचं आहे. अन्न किती आहे महाराज आपल्याला खायला. जुन्या लोक आहेत या ठिकाणी, खायला भेटत नव्हतं. तुकोबारायची धर्मपत्नी काही न मिळाल्यामुळं खायला मेली महाराज. खाऊन खाऊन बरेच मेले आताच्या काळामध्ये, पण त्या काळामध्ये खायला भेटत नव्हतं. किती खायचा सुकाळ आहे आताच्या बाबतीत. वस्त्राच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर आपल्याकडे थोडं कमी, इकडे महिला मंडळाकडे चला बाबा. खरं सांगा, कपाट उघडल्यानंतर अंगावर पडतात का नाही साड्या? पडतात ना. एका आजीचा तो संदूक लाग, तुमच्याकडे संदूक शब्द कळतो का? संदूक लागत नव्हता साड्यांचा, आजी त्याच्यावर बसली, नंतर संदूक लावला महाराज. इतक्या साड्या ह्या जर गेल्या कुठं पंढरपूरच्या वारीला, दररोज एक साडी नेसली तरी साड्या संपणार नाहीत. एवढ्या वस्त्र आहे आपल्याकडं. अन्नाचा तुटवडा नाही, वस्त्राचा तुटवडा नाही. निवारा तर महाराज छपरं गेले आणि मोठे मोठे बंगले प्राप्त झाले. माणसाच्या जीवनातलं काय औचित्य आहे. महाराज म्हणतात काय खावं आणि काय खाऊ नये याचं का असलं पाहिजे, औचित्य असलं पाहिजे. उलट 17व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी गोड व्याख्या केली खाण्याविषयी. कसं खावं, ज्यातून रस उत्पत्ती होईल, यात यामम गतरसम, असे रस खावणे. आयुसत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धनहा, रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रिया. काही माणसांना जास्त करपलेलं खावटतं. कसं खावटतं, जास्त करपलेलं खावटतं. काहींना बुडाचं खावटतं. बळी भाऊ कसं खावटतं, आमच्याकडे म्हणायचे बुडाचं खाल्ल्यावर मिशा फुटत नाहीत. काही माणसांना साय खायची काय असते सवय असते, बुडाचं खरडण खायची सवय असते. असे खाण्याचे अनेक प्रकार आहेत. ज्ञानोबाऱ्या म्हणतात काही माणसं तर एवढं गरम खातात, एवढं गरम खातात, ते खाता खाता जर चपातीवर वात लावली तर वात लागेल, वाफेची आगे वाती लागेल. ज्ञानोबाऱ्या म्हणजे इतकं गरम खातात. त्या तव्यावरून भाजी भाकर, ते भाजी पोळी भाजल्यानंतर ती व्हाया प्रवास डायरेक्ट ताटामध्येच केला पाहिजे, दुर्डीचा मधात विषय आला न पाहिजे. असे काही गरम खातात. महाराज म्हणतात हे सगळं जाऊ द्या, पण खाण्यातलं आपल्याला औचित्य कळालं पाहिजे. काय औचित्य आहे तर महाराज म्हणतात काय खावं तर चाकरीचं खावं. वाचून खाणे अनुचित वेतन. महाराज म्हणतात काय खावं आणि काय खाऊ नये याच्यातलं काय आहे. खरं खावं, कष्टाचं खावं, चाकरीचं खावं, याला काय म्हणतात, उचित खाणं म्हणतात. करिता सेवा, करिता सेवा, मागतो मुशारा, दया फजित खोरा लाज नाही. वा.
ऐकलं का? महाराज म्हणतात की बाबा फुकटाचं खाणं कसं आहे, तर औचित्य म्हणत नाहीत, कष्टाचं खावं. चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन. पहिला मुद्दा संपला. महाराज म्हणतात काय खावं काय खाऊ नये, याच्यातलं काय खावं, कष्टाचं खावं, सात्विक भोजन खावं. दुसरा मुद्दा महाराज सांगतात की बाबा काय बोलावं आणि काय बोलू नये, याचं काय असलं पाहिजे, औचित्य असलं पाहिजे. आता तुम्हाला कळणार नाही, तुम्ही सगळी जुनी मंडळी आहात. आता ज्यांचे लग्न जुळले त्यांना विचारा काय बोलावं आणि काय बोलू नये. बाबा 9 वाजता फोन चालवतो तो सकाळी 4 वाजता संपतो. काय बोलतात देव जाणे, आपल्याला अनुभव नाही त्यातला. पण औचित्य महाराज जीवनातलं काय असावं, काय बोलावं काय बोलू नये, याचं काय असलं पाहिजे, औचित्य. ज्ञानोबारांनी वाचेतले दोष सांगितलेत. आटो वेगो विंदाणू अशा शंका प्रतारणू ये सन पुरोधू वादबळू प्राणताप ढाळू उपहास चाळू वर्मस्पर्शू. हे वाचेतले गुण सांगितलेत. काही लोक पटकन बोलतात, काय करतात, लवकर बोलतात, त्यांचं बोलणं आपल्याला समजत नाही. हा ज्ञानोबाऱ्या म्हणले वाचेतला दोष आहे. पुरोधू वादबळू. काही लोकांच्या बोलण्यातून भांडणं होतात, त्यांना थांबा म्हणावं लागतं. माणसामध्ये आल्यानंतर काय करावं लागतं, पुरोधू वादबळू प्राणताप ढाळू. काहींचं बोलणं असतं की दुसऱ्याचा वर्मस्पर्शाचा घाव घेतात, वर्मस्पर्श बोलतात. त्यांना सरळ बोलणं माहिती नसतं. दृष्टांत सांगतो. आजी जेवायला बसल्या होत्या. काय करायला बसल्या होत्या, जेवायला बसल्या. भाजीमध्ये मीठ कमी झालं. मीठ कमी झाल्यानंतर सुनाला सहज सोप्या भाषेमध्ये सांगायचं, बाई भाजीमध्ये मीठ कमी झालं, काय करा, मीठ आणून तेवढं ताटामध्ये वाढा. हेच आहे, काय झालं आपलं सरळ बोलणं झालं. पण आजीने ते नाही सांगितलं. आजी जुन्यातली होती. आजीनी नातूला हेरलं. नातू बसला होता अभ्यास करत. बाळ काय करतो, माय अभ्यास करतोय. बर बर, अभ्यास करून काय करणार आहे, आजी चांगल्या मार्काने परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यास करतोय. बर, अभ्यास कर, चांगल्या मार्काने परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हा. आणखी काय करतो पुढे जाऊन परीक्षा पास होऊन. तो बाळू म्हणतो, माय चांगल्या मार्काने पास होत पुढचे वर्ग पास करत जाईल, कुठेतरी मला नोकरी लागेल आणि नोकरी लागल्यानंतर चांगले पैसे काय होतील, मला प्राप्त होतील आणि या पैशातून आपला उदरनिर्वाह चालेल. तर महाराज म्हणतात की बाबा ती आजी जशी आपल्या नातवाशी काय करत होती, माझ्याकडे पहा थोडस, काय करत होती, संवाद साधत होती. म्हणतात की बाबा आजी म्हणत होती, बाळू विठाला विठाला महाराज मग काय सांगत होतो, आजी सांगत होतो. आजी नातवाला बोलत होती, बाळू काय करतो, माय अभ्यास करतो. बर, अभ्यास केल्यानंतर काय करणार आहे, चांगल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणार आहे. मग पुढं चांगले वर्ग पास करत जाणार आहे. चांगले वर्ग पास झाल्यानंतर चांगल्या नोकरीला लागणार आहे. चांगली नोकरी लागल्यानंतर भरपूर पैसे काय भेटणार आहेत, मला प्राप्त होणार आहेत. आजी सांगते, बाळू ऐक, अभ्यास कर, चांगल्या मार्काने परीक्षेमध्ये पास हो, वर्ग पास होत 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 पार डीएड बीएड कर, चांगल्या नोकरीला लाग. नोकरीला लागल्यानंतर चांगले पैसे कमव. पैसे कमवल्यानंतर महाराज दुकानात जा, दुकानात जाऊन मिठाचं पोत घेऊन ये. मिठाचं पोत आणल्यानंतर पखवाचे महाराज काय करा, आनंद त्या माईच्या टाकून दे म्हणे. हे कसं झालं, टोचून बोलणं झालं. भाजीमध्ये काय झालं होतं, फक्त मीठ कमी झालं होतं. सुनल सरळ म्हणली असती म्हातारी, भाजीमध्ये मीठ कमी, सुनन दिलं असतं महाराज. पण हे टोचून बोलणं. महाराज म्हणतात की बाबा हे वर्मस्पर्शातलं बोलणं आहे. प्राणताप डाळू उपहास चळू वर्मस्पर्शू. काही उपहासात्मक बोलतात, पण महाराज म्हणतात यांचा सोडा संग. पण कसं बोला, साच आणि मवाळ मितले आणि सरळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे.
असं बोलावं ज्या बोलण्यातून आपली काय झाली पाहिजे. जेने बोले विठ्ठल डोले, बोलायसा बोले, बोलवायचे बोले, जेने बोले विठ्ठल डोले. वा, महाराज म्हणतात की बोल असा बोलला पाहिजे की परमात्म्याला काय झाला पाहिजे, डोल निर्माण झाला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात साच बोलावं, मितर बोलावं, रसाळ बोलावं. साच किती बोलावं तर माझ्याहून जर घ्या, उदाहरण घ्या म्हणतात महाराज. साच बोलल्यानंतर काय होतं तर महाराज म्हणतात वयाच्या 15व्या वर्षी आकाशाला, या विश्वाला गवसणी करणारा ग्रंथ कुणी दिला, मी दिला. कशामुळे, माझी या सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्पतया फळाचे महादीप पातळी प्रभो. माझ्या वाचेने 1, 2, 3, 4 दिवस नाही, असे अनंत कल्प खरं बोलण्याचं, साच बोलण्याचं पुण्य केलं. आणि त्या पुण्याच्या माध्यमातून हे काय बोललं की महादीप गोड, ज्ञानेश्वरी सारखा गोड असा ग्रंथ जन्माला आला. साच बोलावं. शास्त्र सांगतं 12 वर्ष जर खरं बोलत राहिलं, काय करत राहिलं, खरं बोलत राहिलं तर वाचेमध्ये वाचाशुद्धी नावाचा गुण प्राप्त होतो. आपल्या बीड जिल्ह्यामध्येच काल ज्यांचा नाळी सप्ताह पार पडला, संत वामन भाऊ महाराज, कोणाला माहिती असतील, वामन भाऊच्या ठिकाणी वाचाशुद्धी नावाचा गुण प्राप्त होता. महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संत वाङ्मयाचं चिंतन केल्यानंतर काय होतं, वाचाशुद्धी पावाल अज्ञापक होवाल, म्हणिये तुमचे मानतील महारिद्धी. अशी वाचस्पतीचे निपाळे, जसं अमानित्व पदावरती महापुरुष जीवन जगतात तसा गुण प्राप्त होईल. असं दुसरं बोलणं सांगितलं. काय बोलावं तर साच बोलावं, मितल बोलावं, रसाळ बोलावं. महाराज हे वाचीतलं औचित्य आहे. काय बोलावं आणि काय बोलू नये याच्यातलं अवगुण टाकून द्यावे आणि साच खरं मितलं रसाळ बोलावं. तिसरा गुण सांगितला महाराज, 2 औचित्य सांगितले. पहिलं कोणतं, काय खावं आणि काय, दुसरं सांगितलं काय बोलावं काय, आणि तिसरा औचित्य महाराज सांगतात कुठं जावं आणि कुठं जाऊ नये. कुठं जात असताना काही ठिकाणी निमंत्रण असलं तरी जाऊ नये. परळीच्या महाशिवरात्रीच्या यात्रेमध्ये जर ताफा आला, कुठला ताफा कळतो का, आपल्या पूर्वजांनी 10-10, 15-15 एकर जमिनी ज्याच्यामध्ये घालवल्या तो ताफा कळाला ना बऱ्याच जणांना. फड फड आताच्या भाषेमध्ये जर आला आणि त्यांनी विधिवत आपल्या घरी येऊन जर निमंत्रण दिलं आपल्याला काय करायला, इथे येण्यासाठी, तरी जावं का, जावं. महाराज म्हणतात कुठं जावं, काही ठिकाणी निमंत्रण नसलं तरी जावं. महाराज म्हणतात निसंकोचपणे त्या ठिकाणी जावं. संत चरण भावे, संत चरण भावे, महाराज म्हणतात त्या ठिकाणी आपल्याला आमंत्रण जरी नसलं, आता गावात उत्सव चालू आहे एका दिवसाचा नगर भोजनाचा, या ठिकाणी आमंत्रण नसलं तरी काय जावं, निसंकोचपणे यावं. महाराज म्हणतात तुका म्हणे तया संकोच दर्शने, तया ठाया जाणे अनुचित. महाराज म्हणतात तिथं महाराज निसंकोचपणे जावं, हे माणसाच्या जीवनातलं औचित्य आहे. विठाला विठाला
जाऊ नये याचं काय असलं पाहिजे, औचित्य असलं पाहिजे. अशा अनेक औचित्य महाराज सांगतात आणि चौथं औचित्य महाराज म्हणतात की बाबा आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे, काय द्यावं आणि काय देऊ नये हे औचित्य असल्या आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. दोन गोष्टी देत असताना विचार कराव्यात, कन्या आणि द्रव्य. हे काय करावं, विचार करावा आपण. द्रव्य आणि कन्या येथे कुळ कर्म शोधन्या, काय देऊ नये याचं काय असलं पाहिजे, औचित्य असलं पाहिजे. द्रव्य आणि कन्या या दोन गोष्टी देत असताना काय करावं महाराज, विचार करावा. द्रव्य देत असताना विचार करावा. अन्नदान करत असताना, नगर भोजन करत असताना सर्वाभूती द्यावे अन्न पात्र न विचारून. त्या ठिकाणी पात्राचा विचार नाही, पण द्रव्य देत असताना काय आहे, पात्राचा विचार आहे. त्या नोटबंदीच्या काळामध्ये किती साली झाली, 2015 का 16ला नोटबंदी झाली. तर ज्ञानोबारायच्या मंदिरामधून मी आमच्या जुन्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जात होतो. तर जात असताना एका मथारामथारीचे भांडणं चालू होते. दादा भिकारी होते, दररोज पैसे मागून आपला उदरनिर्वाह भागवायचे, दोघायचे असे जोराचे भांडणं चालू झाले. आता भांडणं चालू झाल्यावर कोणाला आमंत्रण द्यावं लागत नाही, सगळे जमायला सुरुवात झाली. मी सुद्धा लांबून पाहत होतो. तो मथाऱ्याचा आग्रह होता, मथारीला जोर जोरात मारत होता. कोण मारत होता, भिकारी. भिकारणीला काय मारत होता, जोर जोरा. म्हणजे त्या काळातले भिकारी बायकोला मारायचे महाराज. आणि मग जोरात मारायला लागला. मारायला लागल्यानंतर त्याच्या बोलणं लक्षात येत नव्हतं माझ्या. मी जवळ जाऊन ऐकलं तर तो म्हणत होता, आली चिल्लर की कर बंदे, आली चिल्लर की बंदे. शब्द कळतो ना तुम्हाला, म्हणजे सुट्ट्या पैशाचं काय करायचा, नोटी बनवून ठेवायच्या. मथारीने असे बरेच जमा केले. आणि मग तो बोलता बोलता पुढे म्हणाला, महाराज गरीबाचे 8 लाख रुपये कोण बदलून देईल, असं कोण म्हणत होता, भिकारी म्हणत होता आळंदीतला. म्हणजे भिकाऱ्याकडे 8 लाख रुपये होते. तेव्हा कळालं आपल्याला, म्हणजे आपण देत असताना कुणाला पैसे देतोय, काय देतोय याचा काय असलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये औचित्य असलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात की बाबा द्रव्य देत असताना विचार करा. दुसरी गोष्ट आहे कन्या. आपण ज्याच्या घरी कन्या देतोय काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. ते आता तुमच्याकडे आहे की नाही काही माहित नाही, हलके भारी ते बरंच चालतं त्याच्यामध्ये. हे सगळं देत असताना काय करावा, विचार करावा. आणि महाराज द्रव्य द्या. द्रव्यासाठी सुद्धा एक कथा सांगितली जाते. जेव्हा हे 5 पांडव सतोपंथाला जात होते, जात असताना सगळे आपल्या आपल्या रस्त्यांना बद्रिकाश्रम मधून वैकुंठाला जात होते. जात 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 पुढे गेले, प्रवास चालू झाला. त्यामध्ये यमधर्माची गाठ पडली. यमधर्माने सांगितलं की महाराज राजा युधिष्ठिरा आपण चाललाच आहात, तर जाता जाता काय करा, आमच्या घराला पाय लावा. आणि मग त्या पाय लावण्याच्या निमित्ताने हे 5 पांडव त्या यमपुरीमध्ये गेले असं सांगतात. भागवतामध्ये त्याचं वर्णन आलं. आपल्या शरीराचे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आपल्या गळ्यापासून वरचे कान, डोळे, नाक, तोंड, यातून जे जे द्रव्य बाहेर पडतं, आता तुम्हाला जास्त विभत्स रसामध्ये घेऊन जात नाही. नाकातून काय पडतं, कान कुठल्यानंतर बाहेर का पडतं, हे सगळे जे रस, जे धातू आहेत, या धातूंचे प्रत्येकाचे सरोवर आहेत. मनुष्याने जे जे पाप केलं त्याला तिथे भोगावं लागतं. असा रवरव नावाचा नरक, त्या नरकापासून सगळे जात होते यमधर्माच्या घरी. राजा युधिष्ठिर, अर्जुनजी, सगळे नकुल, सहदेव, भीमदादा सगळे गेले. जात असताना पाहतात त्या नरकाजवळ गेले, रवरव नावाच्या. तिथं पाहिलं तर आपले बंधुराज कोण, दुर्योधन. दुर्योधन त्या नरकामध्ये पचनी पडला होता. तर पाहिलं राजा युधिष्ठिराने, अरे आपला भाऊ आहे. लाडाने काय म्हणायचे, लाडका भाऊ काय म्हणायचे, ते सुयोधन म्हणायचे.
त्या ठिकाणी पाहिलं, अरे सुयोधना तू इकडं कसा? असं असतं महाराज, सगळ्या ठिकाणी भावकी भेटावी पण दुःखाच्या काळामध्ये भेटू नये. गावगाव भागवताचार्य, रामायणाचार्य हे सगळे कमी झाले. आता काय झाले, खपल्याचार्य जास्त झाले सगळीकडे, झाले की नाही? सगळीकडे हे प्रमाण वाढलं. आणि त्या काळामध्ये भावकीतले मनुष्य कोण? राजा युधिष्ठिर भेटले आणि युधिष्ठिरांनी पाहिला सुयोधन आहे. आपण काय केलं पाहिजे? त्याला वरती काढलं पाहिजे. वरती हात द्यायला जातात कोण? राजा युधिष्ठिर आपल्या बंधूसाठी हात द्यायला जातात. हात देत असताना जसा जसा हात देतात तसा तसा तो दुर्योधन खाली 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 जात होता. जात असताना एवढा हात भरला महाराज. कोणाचा? राजा युधिष्ठिराचा. संगे असलेले द्वारपाल रक्षक हसायला लागले. राजा, आपण चालत असताना आपला रथ भूमीपासून एक ईदभर काय करतो? उंच चालतो. कशामुळे? तर आपण सत्य बोलता, एकनिष्ठ राहता, धर्म सांगता तसं राहत नाही. तुम्ही जसं सांगता, तुम्ही जसं बोलता तो धर्म आहे असं वर्णन तुमचं आहे. आणि तुम्ही काय करता? नरकामध्ये तुम्हाला हात दूर भिजवण्याची वेळ तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. तर हे कशामुळे? तर तुमच्या अंगी काहीतरी पाप असलं पाहिजे. काय पाप? मोठी माणसं होते, कदर करणारे होते बोलण्याची. लगेच सांगितलं माझं काय पाप आहे? राजा युधिष्ठिर त्या चित्रगुप्ताकडे गेले, यमधर्माकडे गेले, माझं काय पाप आहे? तर ते पाप पाहत असताना सांगतात की राजा युधिष्ठिर जेव्हा गादीवर होते, म्हणजे राजगादीवर, त्यांनी द्रव्य देत असताना एक विचार केला नाही. एक कोळी आला आणि त्या कोळीला ठराविक तेवढं द्रव्य दिलं. त्यांनी त्याचे काय जाळं आणलं, त्याचे मासे पकडले, पुढे ज्या विल्हेवाट लावायची ती लावली. पण हे द्रव्य कशामुळे दिलं? चुकीच्या पद्धतीने गेल्यामुळं महाराज म्हणतात की हे त्याला नरकामध्ये जावं लागलं आणि एक हात नरकामध्ये बुडाला. द्रव्य देण्याचा एवढा विचार शास्त्रामध्ये सांगितला. म्हणून महाराज म्हणतात की बाबा द्रव्य आणि कन्या देत असताना काय करावा? विचार करावा. विठाला विठाला. झाले. काय खावं, काय खाऊ नये, काय बोलावं, काय बोलू नये, कुठं जावं, कुठं जाऊ नये. आणि चौथं औचित्य सांगितलं, काय द्यावं, काय देऊ नये. पण महाराज या औचित्याचा विसर कशामुळे पडतो? तर महाराज म्हणतात कलियुग आहे आणि इंद्रियाची सैरभैर आहे. कलियुगामध्ये काय होतं? आपल्याला तुकाराम महाराजांनी अभंग सांगितलं, ऐका अकलीचे महिमान, असत्याशी रिजले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळण. हे कलियुगाचं वारा असल्यामुळे या औचित्याचा माणसाला जीवनामध्ये विसर पडतो. आणि दुसरं औचित्य महाराज सांगतात की बाबा इंद्रियाची सैरभैरी. इंद्रिय जे जे म्हणती तेच ते पुरुष करती. काही माणसं इंद्रियच ऐकतात आणि काहींच्या इंद्रिय ताब्यात असतात. जे इंद्रिय ज्यांच्या ताब्यात असतात त्यांना गोदमेश्वर महाराज म्हणतात. आणि ज्यांच्या माग आपण पळतो त्यांना आपण म्हणतो. आपण इंद्रियाच्या माग काय करतो? पळतो. काही माणसं खाऊ नये म्हणतात, ते खातात. तिकडे विदर्भामध्ये जाण्याचा योग आला आणि एका महाराजांच्या कीर्तनामध्ये उभं राहिलो टाळ घेऊन. त्यांनी तासभर सांगितलं काय खावं, काय खाऊ नये, काय खावं. शेवटी सांगितलं खाण्याचं न सांगितलं, कांदा खाऊ नये, लसूण खाऊ नये, वांग खाऊ नये. कांदा लसूण ठीक आहे, पण तिथं वांग पण खाऊ नये. तिकडे एक राजा वांग प्रसिद्ध आहे बाबा. कोणतं वांग? तुमच्याकडे कोणतं वांग प्रसिद्ध आहे? काठ्याचं. अनेक वांगे, पण ते राजा वांग्याची भाजी प्रसिद्ध आहे विदर्भामध्ये. आणि मग ती वांग्याची भाजी खाऊ नका, खाऊ नका कीर्तनकार महाराजांनी सांगितलं. आणि बरं बाईंनी नेमकी तीच भाजी कुठे केली? जेवण्यासाठी सगळ्यांना केली. महाराज मंडळी सगळी जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर सगळ्यांना भाजी वाढली, पण बाईंनी लक्षात कीर्तन ऐकलेलं होतं. सगळ्यांना भाजी वाढली पण कीर्तनकाराला भाजी वाढली नाही. सगळे ताट वाढायचे, तिथून नेमकं कीर्तनकार महाराजांचं ताट सोडायचे आणि पुढे जायचे. येता जाता जाता कीर्तनकाराला वाईट वाटायला लागलं, हे आपल्याच माथ्यावर पडलं म्हणे. सगळं काय झालं? आपल्याच माथ्यावर पडलं. मग ते दुसरे म्हणतात भाजी घ्या, भाजी घ्या. अहो म्हणे वांग खाऊ नये, पण रसा खायला काही हरकत नाही. मग बाई सुद्धा हुशार होती, ती सुद्धा कासारवाडीचीच होती. आणि मग आल्यानंतर सगळं वांग असं त्या बाईनी सुद्धा पळीनं दाबून धरलं. पातेल्यामधून वांग काय केलं पळीनी, त्याचा रसा रसा पडू दिला.
तर ती वांग्याची जात अशी असती, एक वांग दाबून धरलं की दुसरं वांग त्याच्या अंगावर पडायला जोर करत होतं. बाई त्यांनी पुन्हा पातेला असं केलं, वांग थांबलं. महाराज म्हणतात बाई त्याची इच्छा असेल तर पडू द्या म्हणतात. कोणाची? वांग्याची. म्हणजे इंद्रिय जे जे म्हणतात तेच काही माणसं करतात. म्हणून महाराज म्हणतात की बाबा खाण्याचं औचित्य असलं पाहिजे. विठाला विठाला इंद्रियाची सैरवैर आहे आणि कलीचा प्रभाव आहे. म्हणून महाराज म्हणतात की बाबा काय खावं आणि काय खावं या 4 औचित्यापैकी 4थं औचित्य सांगितलं आणि विसर होण्याचे 2 गुण सांगितले. कलीचा प्रभाव आहे आणि इंद्रियाची सैरभैर आहे. या 2 गुणामुळे काय झाला? औचित्याचा विसर पडला. पण आणखी महाराज म्हणतात हे 2 औचित्य जरी आपल्या जीवनामध्ये सांगितले तरी कोणाच्या जीवनातलं काय औचित्य आहे? देवाच्या जीवनातलं औचित्य काय आहे? आपल्या भक्तावर कृपा करणं हे देवाच्या जीवनातलं काय आहे? औचित्य. क्षेत्रीय जर असेल, युद्धभूमीवर जर रणांगणावर तयार असेल, आताच्या काळामध्ये जर बॉर्डरवर असेल तर त्याचा औचित्य काय आहे? तुकाराम महाराज म्हणतात रणी निघता शूर न पाहे माघारी. एखादा माणूस रणांगणावर जर गेला तर त्यांनी त्या युद्धाला पाठ दाखवणं म्हणजे काय आहे? अयशस्वीपणा आहे त्यातला. माणसाने काय केलं? आमचे वक्ते बाबा सांगायचे बुवा पहिल्या बाया आपल्या मालकाला काय करायच्या? युद्धावर जाताना औक्षण करायच्या, तिकडून आल्यावर औक्षण करायच्या. पण अगोदर चेक करायच्या म्हणे छातीला बाण लागलेला आहे का पाठीला बाण लागलेला आहे. पाठील जर बाण लागलेला असेल तर तशीच लाद द्यायच्या आणि बाहेर काढायच्या. हे वक्ते बाबाचे शब्द आहेत. असं माणसाच्या जीवनामधलं औचित्य असलं पाहिजे. क्षत्रियाच्या जीवनातलं औचित्य आहे त्यांनी काय करावं? रणांगणाला पाठ दाखवणे. मायबापाच्या जीवनातलं औचित्य आहे त्यांनी काय केलं पाहिजे? आपल्या मुलाला चांगले संस्कार लावले पाहिजे. आणि साधकाच्या जीवनातलं औचित्य काय असेल तर ज्या महापुरुषांनी आपल्याला आशीर्वाद दिलेत त्या आशीर्वादात रूपी आपण काय केलं पाहिजे? त्यांचं नमन केलं पाहिजे. ते अभंगाच्या पहिल्या
उचित आशीर्वादे हित तुमचिया. मंत्र माणसाच्या जीवनामध्ये ज्या महापुरुषांनी आपल्याला काय केलेले आहेत, आशीर्वाद दिलेले आहेत, त्यांच्याशी काय केलं पाहिजे, आपण कृतज्ञतेने वागलं पाहिजे. काही माणसं ज्याचं घेतात कालांतराने कृतज्ञ होतात. महाराज काय केले पाहिजे आपल्या जीवनामध्ये, ज्या महापुरुषांनी, ज्या राजकारण्यांनी, ज्यांनी आपल्याला आपल्या जीवनात माणूस म्हणून जे आपल्याला काय केलेली आहे, जगण्याची एक उत्तम पद्धतीने आपल्याला वाट दाखवलेली, त्याच्याविषयी काय केलं पाहिजे, आपण कृतज्ञता बुद्धीने राहिलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, नमावे पाय हे माझे उचित आशीर्वादे हित तुमचिया. आपला वेळ सुद्धा मला वाटतं होत आलाय, 3 वाजले. उचित आपल्या जीवनातलं काय आहे, उचित आशीर्वाद दिला पाहिजे. संत कोणाकोणाला आशीर्वाद देतात, संत देवाला आशीर्वाद देतात, संत जनाला आशीर्वाद देतात आणि संत साधकाला आशीर्वाद देतात. आपल्याला माहिती आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने द्वारकेमध्ये 16,108 पत्न्या केल्या. आता एक सुद्धा भेटायला तयार नाही महाराज. लवकर लवकर गावोगाव 10-10, 15-15 तरुण मुलं काय आहेत तशा आहेत. पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी केल्या. आणि द्वारकापुरीतला प्रसंग, सुदामजी देवा परमात्म्याला भेटण्यासाठी जातात आणि मग परमात्मा आपल्या पत्नीसोबत सुदाम देवाची पूजा करतात. पूजा करत असताना सुदामजीला वाटतं एकच पत्नी आहे का, म्हणून हे त्या ठिकाणी येतात आणि देवाचा आशीर्वाद, देव आणि आपली रुक्मिणी माता हे भगवान स्वतः सुदामजीची पूजा करतात. सुदामजीची पूजा केल्यानंतर सुदामजी त्यांना आशीर्वाद देतात. पण आशीर्वाद देत असताना देवानी सांगितलं, देवा सुदामजी ही एक आहे म्हणे, आणखी किती आशीर्वाद देणार आहेत, 16,107. म्हणजे देवाच्या पत्नीलाही आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे, संतांमध्ये. म्हणून संत देवाला आशीर्वाद देतात, संत जनाला आशीर्वाद देतात. काय आशीर्वाद देतात, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला ठेवतात, हा संतांचा आशीर्वाद आहे. आणि संत तिसरा आशीर्वाद देतात, तो म्हणजे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांनी आता सांगितलं, नमावे पाय हे माझे उचित आशीर्वादे हित तुमची. संत साधकाला आशीर्वाद देतात. गोदमेश्वर महाराज असतील, केदारी महाराज असतील, आपल्या नंदला कोणते, दुसरी एकांकी समाधी कोणाची मांडव्याला आहे. अशा आता ही पंचकृषी केलेली परळीची मी पूर्ण आमच्या झोकर नानासोबत सगळं पाहिलं ते. तर यामध्ये महाराज म्हणतात की बाबा या महापुरुषांच्या आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद प्राप्त होणं, याला काय म्हणतात, जीवनातलं औचित्य म्हणतात. महाराज म्हणतात की या संत महापुरुषांनी आम्हाला आमच्या जीवनामध्ये एवढा आशीर्वाद दिला, एवढा आशीर्वाद दिला, त्या कृपेचा ओरस आमच्या पोटामध्ये सामावत नाही. हे भंगाच्या दुसऱ्या
सुपराटिव कृपा कशाला म्हणतात? तर महाराज म्हणतात शास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या कृपा सांगितलेल्या आहेत. त्यातल्या प्रामुख्याने 4 कृपा सांगतात. आपली जे कार्य आपण करतो त्या कार्याविषयी आपली आत्मीयता उत्पन्न व्हायला पहिली कृपा म्हणतात ती आत्मकृपा आहे. दुसरी म्हणतात शास्त्र कृपा आहे. तिसरी संत कृपा आणि चौथी भगवत कृपा आहे. आत्मकृपा कशाला म्हणतात? तर महाराज म्हणतात परमार्थ करण्याची बुद्धी होणं, घरी असल्यानंतर कीर्तनाला येऊ वाटणं, किंवा आपण जे कर्म करतो त्या कर्माविषयी रुची अंतःकरणामध्ये उत्पन्न होणं, याला काय म्हणतात? आपण ज्या क्षेत्रामध्ये असू द्या, आपण समाजकारणामध्ये असले, आपण राजकारणामध्ये असले, आपण धार्मिक क्षेत्रामध्ये जरी असले, त्या कार्याविषयी जर आपण एकाग्रतेने ते कार्य करत असू तर याला काय म्हणतात? आत्मकृपा म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं स्वकर त्या सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची आविरा, पूजा केली होय अपारा दोषा लागी. आपण जे कर्म करतो ते कर्म जर प्रामाणिकपणे केलं तर याला काय म्हणतात? आत्मकृपा म्हणतात. महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये किती आत्मकृपा होती. कायमी उद्धार पावेन काही कृपा करीन नारायण. हे महाराजांच्या सुरुवातीचे साधक दशेतले अभंग आहेत. पण तेच महाराज जर एकदा पूर्ण अवस्थेला गेले तर म्हणतात आता काही नाही राहिलं, आता दिवसचारी खेळी मिळी. ही अवस्था महाराजांच्या जीवनामध्ये प्राप्त होती. याला आत्मकृपा म्हणतात. दुसरी कृपा म्हणतात शास्त्र कृपा. एवढे ग्रंथ आहेत, जडजड ग्रंथ तर आहेच. भामती आहे, पंचदशी आहे, तर्कसंग्रह आहे, विचारसागर आहे. हे ग्रंथ आपल्याला अनुष्ठानाशिवाय समजत नाहीत. त्यांचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला समजत नाही. ते कुठेतरी बसून श्रवण करावे लागतात, शिकावे लागतात. पण या अक्षरांची जर आपल्यावर सहज कृपा झाली, ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 15व्या-16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, महाराज त्यांनी कुठं ग्रंथ शिकले? कुठं नाही. पण याला काय म्हणतात? शास्त्र कृपा आहे. तिसरी कृपा सांगितली भगवत कृपा आणि चौथी सांगितली संत कृपा. अशा 4 प्रकारच्या कृपा ज्या आहेत. पण या कृपा प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं? तर महाराज म्हणतात सतत ज्या परमात्म्याने आपल्याला ह्या कृपा प्राप्त करून दिल्यात त्या परमात्म्याचं भजन करावं लागतं. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिव सुद्धा, किंवा तुका म्हणे येथे भजन प्रमाण. त्या परमात्म्याचं एकांतामध्ये राहून भजन करावं अशी अवस्था या कृपेमुळे प्राप्त होती. महाराज म्हणतात भजन करावं लागतं, नामचिंतन करावं लागतं आणि चित्ताची तळमळ असली पाहिजे. काय असली पाहिजे? तळमळ असली पाहिजे. ज्या तुकाराम महाराजांनी भंडारा, भामचंद्र, घोराडेश्वर या तिन्ही डोंगरावरती जाऊन परमात्म्याला आळवलं. महाराज उसावेशे हेची वाटे, जे जे भेटे तयाशी, देव कृपा करील मज. झाडांना सुद्धा विचारायचे देवाने आमच्यावर कधी कृपा करणार आहे म्हणून. तळमळ सांगत असताना एक दृष्टांत सांगतो. विठाला विठाला आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं, वर्ल्ड कप मॅच होता. कोणता मॅच? कोणाकोणाला? वर्ल्ड कप मॅच होता. त्याही सेमी फायनल होता. कोणता? वर्ल्ड कप आहे, सेमी फायनल आहे. त्यातही भारत पाकिस्तान. 3 मुद्दे एकत्र आणले. कोणते कोणते? वर्ल्ड कप आहे, सेमी फायनल आहे आणि कोणासोबत आहे? भारत पाकिस्तान सोबत. मॅच चालू झाला. महाराज सेमी फायनल मध्ये गेलो, पाकिस्तान सोबत मॅच चालू झाला. चालू झाल्यानंतर त्यांनी काय तो टॉस काय म्हणतात ते तो जिंकला आणि जिंकल्यानंतर त्यांची बॅटिंग झाली. किती वरचा असतो? मला वाटतं 50 का 50 वरचा मॅच. 50 ओव्हर मध्ये 260 रन काढले. किती? 260 रन काढले. त्यांची बॅटिंग संपली. आता बॅटिंग कोणाची चालू झाली? आपली. आपण खेळायला लागलो. खेळता 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 आता कोण उतरायचे तुमच्या मनात सांगा? विराट कोहली आणि रोहित शर्मा बरे आहेत ना? दोघांना उतरवलं साहेब. आणि उतरवल्यानंतर दोघांनीच मॅच नावावर करायचं ठरवलं. आपल्याला किती काढायचे होते? 261 रन काढायचे होते. 49 ओव्हर मध्ये 250 रन काढले. किती? 49 ओव्हर मध्ये 250 रन काढले. आपल्याला किती काढायचे होते? आता फक्त 11 रन. आणि ओव्हर किती शिल्लक होत्या? एका ओव्हर मध्ये किती? 12 बॉल का? सगळी पीएचडी तयार आहे महाराज यांची सगळी. काही आडलं तरी मला ते मॅच कळत नाही, पण मी सांगण्यासाठी अभ्यास केला त्याचा रात्री. एका ओव्हर मध्ये 6 बॉल मध्ये रन किती काढायचे? आता आपल्याला 11 रन काढायचे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली उतरले, दोघं मॅच खेळत होते. खेळता 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 प्रवास चालू झाला दोघांचा. तिकडला जो बॉलर होता त्यांनी बॉल असा पाहिला, तोंडाने चाटला, थोडासा चाटतात वाटतं, पुन्हा घासला, असा घासल्यानंतर बॉल फिरवला, फेकला. फेकल्या रोहित शर्माने बॅट घुमवली, 2 रन काढले. एका बॉल मध्ये किती? 2 रन. तर मॅच कोणता आहे? वर्ल्ड कप आहे. वर्ल्ड कप मध्ये सुद्धा सेमी फायनल, आणि सेमी फायनल असून सुद्धा कोणासोबत आहे? पाकिस्तान सोबत आहे. आता एका बॉल मध्ये 2 रन काढले. 5 बॉल शिल्लक, रन किती काढायचे आपल्याला? 9 रन काढायचे. पुन्हा त्याच्या अंगामध्ये तरतरी आलेली होती. आता पुन्हा वरती कोण आलं? वरतीच आला ना विराट कोहली. पुन्हा रोहित शर्माच राहिला. लोक मोठमोठ्याने ओरडायला लागले, रोहित चौका, रोहित चौका, रोहित चौका. पाहता त्या रोहित शर्माच्या अंगामध्ये बळ आलेलं होतं चांगलं. त्यांनी बॉल फेकला, यांनी बॅट घुमवली. बॅट घुमवल्या एका बॉल मध्ये 1 चौका गेला. किती गेला? 4 रन निघले महाराज. आता 9 मधून 4 कमी करा, किती राहिले? आणि बॉल 4 बॉल 5 रन. 5 बॉल ते 5 रन 4 बॉल, असं गणित समीकरण जुळल्या गेलं दोघांचं. आणि जुळता 4 बॉल राहिले. तो सुद्धा गडी तिकडून बॉल फेकत असताना कधी त्याला वाटत होतं कधी मॅच संपलं ना आपल्या नावचा होऊन जाईल मॅच. त्यांनी रागावून पुन्हा ते चुका लावायला सुरुवात केली, बॉल सोडायला सुरुवात केली, बॉल फेकून मारला. बॉल आपण मारता आला नाही महाराज रोहित शर्माला, तो बॉल जवळून गेला. आता बॉल 3 शिल्लक राहिले होते. किती? 3 बॉल शिल्लक राहिले होते. आणि रन किती काढायचे होते? 5 का 4? 5. 3 बॉल मध्ये किती काढायचे होते? 5 काढायचे होते. पुन्हा मग त्या रोहित शर्माला वाटलं की बाबा आता काय केला पाहिजे, मॅच आपण जिंकला पाहिजे. पुन्हा बॉल फेकला, 1 रन काढला. एका बॉल मध्ये 1 रन काढला आणि खाली गेला. कोण? रोहित शर्मा खाली गेला आणि विराट कोहली वरती आला. आता बॉल शिल्लक किती होते आपल्याकडं? 2 बॉल. आणि रन किती काढायचे होते? 4 बॉल काढायचे होते. 4 बॉल काढायचे होते महाराज. सगळे लोक मोठमोठ्यान म्हणायला लागले की विराट काय केलं पाहिजे आता? चौका मारला पाहिजे. 4 बॉल मध्ये किती काढायचे होते? 2 बॉल मध्ये 4 रन काढायचे होते. पण विराट कोहलीने मोठ्याने बॉल फेकल्या महाराज, जोरात मारायचा प्रयत्न केला, पण कॅच गेली. तेव्हा काय झालं? कॅच गेल्यानंतर वर्ल्ड कप आहे, त्यामध्ये सेमी फायनल कोणासोबत आहे? सगळीकडे हालू द्या, तिथं जिंकलो पाहिजे. कुठं? म्हणजे हा सगळा असा वातावरण निर्मिती झालेली. आता 1 बॉल आणि आता लोकांना, भारतातल्या लोकांना वाटलं मॅच गेला, आता काही शक्य नाही. पण आता उतरणार कोण पुन्हा नवीन? मग इकडे तिकडे पाहायला लागले. हार्दिक पांड्या बरं आहे का? हार्दिक पांड्याला उतरवलं. लोक मोठमोठ्याने सांगायला लागले की बाबा आता 4 रन काढायचे. किती रन? 4 रन. कोणी म्हणायचं पांड्या चौका, कोणी म्हणायचं पांड्या, असं मी म्हणत नाही. पांड्या काय म्हणायचे असं मी म्हणत नाही, तुम्ही म्हणा. काहींना कुछ तुम जाने कुछ असं मोठमोठ्यांनी म्हणाय. कोणी पांड्या चौका, कोणी पांड्या सहारण म्हणायचे. त्याचा समानार्थी शब्द लावून घ्या तुम्ही. ते बोलायला लागले मोठे. त्या पांड्यानी पाहिलं आता आपल्या नावावर काय झाला पाहिजे? मॅच झाला पाहिजे. सेमी फायनल आहे, वर्ल्ड कप आहे आणि पाकिस्तान सोबत आहे. चांगलं रंगवलं वातावरण, गंभीर परिस्थिती केली महाराज. त्यांनी सुद्धा पुन्हा त्या बॉलला काय केला? जे लावायचं ते लावलं, पुन्हा घासला. 1 बॉल फेकला. पांड्या असा रंगात आलेला होता. पांडुरंग कोणाला म्हणतात माहिती का? जो रंगात रंगलेला आहे त्याला काय म्हणतात? तो पांड्या. आणि मग त्या पांड्याने इकडे तिकडे पाहिलं, चौका मारायची तयारी केली, नाही तर 6. दोन्हीपैकी काय झालं पाहिजे? 1 मारला पाहिजे. अशी बॅट घुमवली त्यांनी. तिकडून बॉल फेकला, यांनी वरती हाणलं, बॉल उंच गेला. आता सगळ्यांना वाटलं काय झालं? मॅच आपल्या नाव. बरं, कोणाला कॅच सुद्धा घेता येणार नाही असा बॉल बाहेर गेला होता. हा जवळजवळ काय होता आता? पण कुठे पडेल काय बॉल सांगता येत नव्हता. कोणाच्या याच्यामध्ये कॅच जाती का आउट होतो हे सांगता येत नव्हतं. बॉल उंच गेला आणि उंच गेल्यानंतर मॅच होता महाराज 1995 सालचा. सत्यम शिवम सुंदरम, काय दूरदर्शन चॅनल वरचा. तेवढ्यात लाईट निघून गेली.
पुढं काय झालं मला विचारू नका, दृष्टांत माझा संपला. पण मी आता एक प्रश्न तुम्हाला विचारतो. क्रिकेट प्रेमी मंडळीच्या अंतःकरणामध्ये तेव्हा जी अवस्था निर्माण झाली, जी तळमळ चित्ताची झाली, तेवढी जर देवासाठी झाली ना, देव हातातलं खेळणं झाल्याशिवाय राहत नाही. अशी अवस्था महाराज म्हणतात की चार कृपा प्राप्त होण्यासाठी आपल्या चित्ताची तळमळ असली पाहिजे आणि आपण नामचिंतन केले पाहिजे. कृपेचा ओरस समाये पोटी. ओरस कशाला म्हणतात? एखादं असं असतं ना, चुलीवर जर भांड ठेवलं किंवा ओरसे हा जीव झाला तुका ठेला मुंडेची. दूध जर एखाद्या चुलीवर ठेवलं आणि ते जर उतू गेलं, जास्त झालं, दूध काढताना सुद्धा दूध काय तो फेस वरती जातो त्याचा, त्याला ओरस म्हणतात. कृपेचा ओरस नस माये पोटी म्हणून उपराटी वचने. काही माणसं म्हणतात आमचं वेड वाकडं बोल नाही, ते काय करा, गोड मानून घ्या. महाराज म्हणतात ही माझी स्तुती म्हणजे कशी, वचन माझे उपराटेत वेडे वाकडे ते तुम्ही गोड म्हणून घ्या. आशीर्वाद तुमचिया. कृपेचा उरसन समाये पोटी म्हणून उपराटी वचने. महाराज म्हणतात की बाबा हे सगळं प्राप्त होण्यासाठी काय करावं लागतं, आपण नमन करावं लागतं. पर्ययसे पुण्य नाही माझे गाठी जेणे पडे मिठी पायासवी. माझ्या पदरामध्ये एवढं पुण्य नाही की तुमची काय करावी, एक चरण हा तुमची उष्टावळी ते माझे भोजन झाडावे अंगण की. वेळ झालेला आहे, अभंग जेवढा सोडवता आला वेळेच्या अभावी तेवढा सोडवतो आणि राहिलेलं कधी भोंगलं टाकून ठेवतो, असं नाही. तसं नाही. महाराज म्हणतात की पर्ययसे पुण्य नाही तुमची उष्टावळी ते माझे भोजन झाडावे अंगण केर पुंजे. यामागे सुद्धा मोठ्या कथा आहेत संत वाङ्मयामध्ये. अग्रदेवाचार्याची नावाचे संत होऊन गेले आणि नाभाजी त्यांचे शिष्य. ज्या नाभाजींना आईंनी 7 वर्षाचा असताना पुष्करला राजस्थान मध्ये सोडलं महाराज, त्या नाभाजींनी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जेवढे संत होऊन गेले त्या संतांचं काय केलं, चरित्र लिहिलं. त्यांचं जर पूर्वचरित्र पाहायचं असेल तर आपल्याला मैपती बाबांनी लिहिलेला ग्रंथ आहे भक्ती विजय, त्या ग्रंथामध्ये ते चरित्र येतं. पत्ता सांगतो, पाहून घ्या. तुम्ही सगळी नित्य रामायणाचं चिंतन करणारी मंडळी आहात, जास्त सांगत नाही. त्या ठिकाणी उष्टावळी संतांचं उच्चिष्ट म्हणजे काय, खाल्ले अन्नच उच्चिष्ट खावा असं नाही. त्यांच्या मुखातून आली मुखा वाटे अमृत वचने किंवा व्यासोच्चिष्ट जगत रे. भगवान व्यासनारायणांच्या मुखातून जे उच्चिष्ट आलेलं आहे ते आपण सेवन करणं, याला काय म्हणतात, उच्चिष्ट म्हणतात. पर्ययसे पुण्य नाही माझे गाठी जेणे पडे मिठी पायासवे. महाराज म्हणतात की बाबा माझ्या ठिकाणी एवढं पुण्य नाही की तुमची गाठ व्हावी, पण सेवेच्या मोबदल्यातून आपण प्रामाणिकपणे सेवा केली तरी देवानी आपल्याला काय दिलं, दर्शन दिलं. यामुळे महाराज म्हणतात तुका म्हणे राहे आठवण चित्ते ऐशी कृपा संधी तुम्ही आपण देवाची आठवण ठेवण्यापेक्षा देवानी आपली आठवण ठेवणं, याला काय म्हणतात, श्रेष्ठ आठवण ठेवणं म्हणतात. असा योग तुमच्या आमच्या जीवनामध्ये सगळ्यांच्या प्राप्त व्हावा. ही कीर्तन सेवा ज्यांच्या माध्यमातून मला प्राप्त झाली, पुनश्च सांगतो, ओंकारेश्वर सखारामजी दहीपळे, परमेश्वर सखाराम दहीपळे या दोन्ही गुरु बंधू राजांचं माझ्यावरती अतिशय प्रेम आहे. त्यांच्या मला वाटतं 5-6 वर्ष झाली असतील त्यांच्याकडे मी एक मुक्काम केला होता आमच्या झोलकर नानांसोबत. या ठिकाणी सुद्धा मला 1-2 वेळा येण्याचा योग प्राप्त झाला आणि त्या सेवेच्या माध्यमातून, त्या प्रेमाच्या माध्यमातून या ठिकाणी मला येण्याचा योग प्राप्त झाला. आजच्या उपस्थितीमध्ये थोर
तालुक्यातले लोक आहेत, टीपी सर आहेत, त्यांनाही धन्यवाद. इथे उपस्थित सगळे मंडळी, सरपंच असतील, ग्रामस्थ असतील, सगळे तुम्ही ज्या त्या क्षेत्रामध्ये श्रेष्ठ श्रेष्ठ मंडळी, महिला मंडळी असतील, टाळकरी मंडळी. खरं तर आताच्या काळामध्ये गावोगावचं भजन जिवंत ठेवण्याचे उपकार कोणी केले? टाळकरी मंडळी ठेवलेत. यांच्याही चरणी विनम्र भावाने वंदन करून माझी लांबलेली वाणी या ठिकाणी पूर्ण विराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तुमते विनवितवसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोद, मज क्षमा करणे संदे. नोहे अंगभूत युक्ती ज्ञानेश्वर.